मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जे राणी आणि इंद्र आहेत ते दोघं झोपतात आणि तिथे मालती आणि सगळे जण घरचे येतात. दुकानाचं शटर उघडून बघतात तर दोघं जण एकत्र झोपलेले असतात. त्यांना खूप टेन्शन येतं. तर आता ते आतमध्ये आल्यावरती ते आता बघतात राणीला आणि इंद्राला उठवतात. म्हणतात राणी आणि इंद्र काय करताय तुम्ही हे? तर राणी उठते, घाबरते राणी. राणी म्हणते की इंद्र सरच झोपले इथे आधी असं म्हणते आणि आता ते घरी यायला निघतात. तर आता घरी आल्यावरती मालती राणीचा खूप राग करते. तर आता त्यांना एका देवीच्या दर्शनासाठी जायचं असतं. त्यामुळे आता सगळेजण म्हणतात चला आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊयात. आणि आता देवीच्या दर्शनासाठी सगळेजण तिथे येतात आणि आल्यावरती आता सगळेजण आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यावरती तिथे काही बायका असतात. त्या म्हणतात की हे बघा तुम्हाला आम्ही एक सांगू का? तर आता ते एकदा घंटाकडे बघतात वरती आणि ती बाई म्हणते की हे बघा जो नवरदेव ही घंटा वाजवीन, जे जोडपं ही घंटा वाजवतो ना, जी बायकोला गुडघ्यावर पाय ठेवून वर उभा करायचं आणि ती घंटा वाजवायला लावायची. ज्यांच्याकडून वाजन ते खरंच खूप नशीबवान आणि खूप भाग्यवान असेल. त्यांची जोडी 7 जन्मासाठी बांधल्या जाईल असं म्हणतात. तर आता लगेच राणी इंद्राला खूप आनंद होतो. इंद्र आता खाली बसतो गुडघ्यावरती. राणी इंद्राच्या गुडघ्यावर पाय देते, एक हातावर पाय देते, उभा राहते आणि आता ती घंटा वाजवते. वाजवल्यावरती आता तिचा हात परत असतो, परत ती पायवर करून ती घंटा वाजवते. सगळ्यांना खूप आनंद होतो कारण की ती घंटा वाजलेली चांगला असतो. तर आता लगेच बाई म्हणते की तुमचा जोडा हा 7 जन्मासाठी बांधला आहे. तुमचं अतूट एकमेकावर प्रेम आहे. त्यामुळेच तुम्ही आज घंटा वाजवू शकलात असं म्हणते. तर आता मालतीला हे सगळं ऐकल्यावरती खूपच राग येतो आणि ती खूप चिरकते. ती म्हणते की माझा इंद्र ह्या पुरुषी नाही राहू शकत, या जन्मी नाही, 7 जन्म कसा राहील तो असं म्हणते. आणि आता ते राणी आणि इंद्र तर खूप खुश असतात कारण की ते दोघांचं एकमेकावरती खूप प्रेम असतं. तर बघूया आता पुढील भागामध्ये इंद्र आता राणीला कधी सांगेल त्याचं राणीवर प्रेम आहे. हे सगळं बघून घ्यायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बघूयात पुढील भागात आता इंद्र कधी सांगेल राणीला.